स्मार्ट सिटीच्या दिशेने वेगाने धावणाऱ्या ठाणे शहरात गेल्या 1.5 वर्षात तब्बल 560 झाडे उन्मळून पडलेत, तर 389 फांद्या कोसळल्याच्या घटना घडल्यात. विशेष म्हणजे पाऊस किंवा वादळी वारे नसतानाही गेल्या 5 महिन्यात 55 मोठी झाडे उन्मळून पडलेत. त्यामुळे नागरी विकास कामे, अवैज्ञानिक खोदकामे आणि झाडांच्या मुळांवर होणारा परिणाम याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होऊ लागलाय. एकेकाळी हिरवळीनं नटलेलं ठाणे आज सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलात बदलत चाललंय. मेट्रो, सिमेंट रस्ते, मलनिसारण वाहिन्या, पदपथ आणि विविध विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू आहे. या कामांदरम्यान झाडांच्या मुळावर घाला पडत असल्याचं पर्यावरण अभ्यासकांचं म्हणणं आहे. झाडांची मुळे तुटल्याने त्यांची जमिनीवरील पकड कमकुवत होते आणि थोड्याशा वाऱ्यातही मोठी झाडे कोसळण्याच्या घटना वाढत आहेत. महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या आकडेवारीनुसार या वर्षाच्या अर्थात 2026 जानेवारीत 8 तर फेब्रुवारी 14, मार्चमध्ये 15, एप्रिलमध्ये 12 तर मे महिन्यात आतापर्यंत 6 झाडे कोसळली आहेत. याशिवाय 39 ठिकाणी फांद्या पडल्याच्या घटनांची नोंद झाली आहे. दरम्यान काही ठिकाणी इमारती किंवा व्यावसायिक आस्थापनांसमोर अडथळा ठरणारी झाडे जाणीवपूर्वक सुकवण्यासाठी त्यांच्या मुळांमध्ये ऍसिड किंवा रासायनिक इंजेक्शन टाकले जात असल्याचाही आरोप पर्यावरण प्रेमींनी केलाय. त्यामुळे या सर्व घटनांची सखोल चौकशी करून वृक्ष संवर्धनासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागले. दरवर्षी वृक्षारोपणाच्या घोषणा केल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात वाढलेली झाडेच कोसळत असतील तर ठाण्याची उरलेली हिरवाईही धोक्यात आहे. पाऊस नसताना मोठी झाडे उन्मळून पडणं ही अत्यंत गंभीर आणि धोक्याची घटना आहे. विकास कामादरम्यान झाडांच्या मुळांवर होणारे खोदकाम, सिमेंटचे वाढते जाळे, अवैज्ञानिक फांदी छाटणी आणि वृक्ष संवर्धनाकडे झालेलं दुर्लक्ष यामुळेच ठाण्यात गेल्या 1.5 वर्षात 560 झाडे कोसळली आहेत. हे शहरातील बिघडलेल्या पर्यावरणीय व्यवस्थेचं वास्तव चित्र आहे, असं पर्यावरण अभ्यासक डॉक्टर प्रशांत सिनकर यांनी नमूद केलंय. नमस्कार, मी पर्यावरण अभ्यासक डॉक्टर प्रशांत सिनकर. गेल्या काही वर्षात ठाणे शहराचा चेहरा मोहरा बदलला असला, सिमेंट काँक्रीटच्या जंगलांनी आज शहर वेढलं जात आहे. मात्र प्रशासनाकडे झाडांच्या बाबतीत खूपच दुर्लक्ष होताना दिसतं आपल्याकडे. एकेकाळी निसर्गाने बहरलेलं शहर आज एका काँक्रीटच्या जंगलात वेढलं जात आहे. गेल्या वर्षभरात ठाणे शहरात साधारण 505 झाडं उन्मळून पडली, तर गेल्या 5 महिन्यामध्ये जवळपास 55 झाडं उन्मळून पडली आहेत. हा एक विचार केला तर झाडं उन्मळून पडणं ही एक मोठी दुर्दैवाचीच बाब म्हणावी लागेल. एका बाजूला ठाण्यात मोठमोठ्या झाडांचं एक संवार केला जातो आहे आणि त्या ठिकाणी काँक्रीटची जंगलं उभी केली जात आहेत. दुर्दैवाने आज ठाण्याकडे फारसं कोणी बघताना दिसत नाही. शहराचा आज एकंदर चेहरा मोहरा बघितला तर एक रखरखीत असं एक शहर आज त्याची गणना होते. आज मुंबईपेक्षा ठाणे शहराचं तापमान जवळपास 2 डिग्रीने वाढलेलं आहे. मात्र हे प्रशासन काय करतं हेच कळत नाही आहे. झाडं का उन्मळून पडतात याचा अभ्यास पण कोण करत नाही आहे. जानेवारी म्हणजे पाऊस न पडता जर 55 झाडं कोसळत पडत असतील तर ह्याला जबाबदार कोण? ठाणे शहरात जी विकास कामं चालतात, खोदकामं होत आहेत, मेट्रोचं काम असेल, मलनिसरणचं काम असेल, हे होत असताना आतून झाडाची जी मुळं आहेत ती खणली जातात, तुटली जातात आणि झाड मोळकळीत येतं. त्याबरोबरच पावसाळ्यामध्ये अवैध अशास्त्रीय पद्धतीने झाडांची छाटणी होती, फांद्यांची छाटणी होते. त्या दृष्टीने सुद्धा झाडाचा बॅलन्स हा बाजूला होऊन ही झाडं उन्मळून पडत आहेत. खरोखरच आज एक दुर्दैवाची गोष्ट वाटते की ठाणे शहरात एक म्हणजे निसर्गाने बहरलेलं एक शहर आज एक विध्वंस पद्धतीने आज वागताना दिसतंय. ठाण्यात नवीन झाडं लावणं यात काळाची गरज आहे आणि जर झाडं नसतील तर ठाण्याचा रखरखाट हा आपण उभ्या डोळ्यांनी बघणार आहोत. हाय खुशी। हाय निकिता। तूने आफ्टर 12 कौन सी स्ट्रीम में एडमिशन लिया है? मुझे हेल्थ केयर फील्ड में करियर तो बनाना है, लेकिन मुझे समझ में नहीं आ रहा मैं कौन सा कोर्स लूँ। खुशी, अभिनव इंस्टीट्यूट का GNM नर्सिंग कोर्स परफेक्ट है। ये महाराष्ट्र नर्सिंग काउंसिल एफिलिएटेड है। सिर्फ थ्योरी है या प्रैक्टिकल भी है? यहाँ 70% प्रैक्टिकल और 30% थ्योरी है, मतलब रियल हॉस्पिटल लर्निंग। हम दोनों को प्लेसमेंट भी मिलेगा ना? बिल्कुल 100% जॉब प्लेसमेंट सपोर्ट, एक्सपीरियंस्ड फैकल्टीज और डेडिकेटेड प्लेसमेंट टीम। क्या हम उसके बाद गवर्नमेंट जॉब के लिए अप्लाई कर सकते हैं? ऑफ कोर्स, और इंडिया और अब्रॉड दोनों जगह ह्यूज डिमांड है एक्सपर्ट्स की। वाओ, साउंड्स लाइक अ प्लान।
हाँ, अब फ्यूचर सेफ लग रहा है। एडमिशंस ओपन, लिमिटेड सीट्स, फ्री करियर काउंसलिंग के लिए अभी अप्लाई करो एट अभिनव इंस्टीट्यूट।